साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा ये तो लड़ाई है, आगे लड़ाई है, ये तो अंगड़ाई है, आगे लड़ाई है, ये तो सिर्फ अंगड़ाई है, आगे लड़ाई है। खूप आभार मानते. म्हणजे मला शब्द नाहीत. आज एवढा मोठा इथे जल्लोष होईल असं मी अपेक्षा पण केली नव्हती. पण कदाचित आपल्याला मागच्या नगरपालिकेमध्ये राहिलेली कसर आपण भरून काढलात आणि माझ्या त्या आनंदात दुःखात आपण जसं सामील होतात तसंच आपण मिळून याच्यानंतर पण आपण असं सोबत राहाल अशी अपेक्षा करते. सुरुवातीलाच इथं अनुभव लातूर महानगरपालिकेमध्ये सांगायचा म्हणला तर अतिशय आम्ही काँग्रेससोबत युती झाली होती. पण सगळ्यांना माहीत असावं म्हणून मी ते सांगते की बाळासाहेब शेवटपर्यंत लढा म्हणूनच आम्हाला संदेश होता बाळासाहेबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत. पण आपल्या माहितीच तो पण त्यांचा आग्रह होता आपल्याला पण सीट आपण यावं, महानगरपालिकेमध्ये सुरुवात व्हावं. निलंग्यामध्ये आपण जे करू शकलो नाही, निलंग्याचा दांडगा अनुभव आपल्या पाठीशी होता तिथं. आणि समोरच्यांना पण संपूर्ण जिल्ह्याच्या जेव्हा निवडणुका होत्या नगरपालिकेच्या त्याच्यामध्ये एकमेव फक्त निलंग्याची सगळ्यांना आशा होती. तर इथं आपल्यामुळं काही काँग्रेसच्या जागा पडल्या आणि इथं असलेला अनुभव तो खरं तर काँग्रेस पक्षाने खूप गांभीर्यानं लातूर महानगरपालिकेमध्ये घेतला आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या जागा कमी जरी आल्या तर तिथं आपण 100% जिंकलो म्हणायला हरकत नाही. पण निवडणुकीचं गणित किंवा निवडणुकीची रचना कशी करावी हे मी चांगलं प्रामुख्यानं तिथं शिकले. आणि जेव्हा नेहमीच पैसा धनदांडगे जरी समोर असले तरी जेव्हा जनता तरुण वर्ग जेव्हा ठरवतो की दिशा या राज्याची ज्या लातूरमधून सुरुवात झालेली आहे, बाबासाहेबांना जसं अपेक्षित होतं तरुण वर्गाची जी भूमिका लातूरच्या महानगरपालिकेमध्ये जी महत्त्वाची राहिली, कारण तिथली निवडणूक ही जनतेनं हातात घेतली होती. पैसा प्रचंड प्रमाणामध्ये आला असेल मी नाही म्हणत नाही, पण लोकशाहीची थट्टा ज्या प्रकारनं सत्ताधाऱ्यानं चालू केली होती त्याला एक चपराक तिथं बसलेली आहे. आणि जेव्हा सत्ता डोक्यात जाते, सत्तेचा उन्माद जेव्हा होतो तर तेव्हा हे असं गणित आणि एक सुसंस्कृतपणा आणि एक अतिशय संयम न सोडता वैचारिक भूमिकेतून जेव्हा आपण आपले विषय मांडतो आणि जेव्हा एक आपण त्या दृष्टीनं आगेकूच करत असतो, समोर आपल्याकडे किती जरी आक्रमण झाले तरी आपण आपली स्थिरता जेव्हा सोडत नसतो तेव्हा असे विजय आपल्याकडे खेचून येत असतात. आणि मी खरंच लातूरच्या ज्या सर्व निरीक्षक असतील, तिथले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सर्वांचं मी मनापासून कौतुक करते की त्यांनी फक्त मेजॉरिटी येईल 30-35 येतील असे एक्झिट पोलच्या आकडे असताना देखील ही निवडणूक एकतर्फी झाली आणि जनतेचा हा प्रतिसाद मिळाल्यामुळं. आणि विशेष आपले वंचितचे उमेदवार कमी होते पण वंचितचे मतदार जास्त होते. एकमेव बाळासाहेबांची सभा आणि सुजातदादाची सभा यामुळं वंचितचा जो पाठिंबा काँग्रेसला भेटला त्यामुळं हे विशेष इथं नमूद करावं लागेल. त्यामुळं काँग्रेस जसं विजयाच्या दृष्टीनं झुकली त्याला एकमेव कारण म्हणजे आपलं आंबेडकर घराणं आहे असं इथं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्या आंबेडकर घराण्याची आपण रक्ताचं नातं राजघराशी एकनिष्ठ म्हणतो आपण, पण ते खरं सत्यामध्ये आणून आपण हे आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवावा अशी मी तरुण सगळे जास्त आहेत सगळ्यांना अशी मी विनंती करते आणि थांबते. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. मन भारावून गेले सगळ्या माझ्या सहकार्याचे सगळ्यांचे.